नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिर या शैक्षणिक संकुलामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिर व स्वामी समर्थ ई लर्निंग या युट्यूब चॅनल्सला सबस्क्राईब केले का? सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओज, भाषण, निबंध सगळ्यात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. आज आपण पाहणार आहोत कल्याणच्या सुभेदाराची सून आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा न्याय. काय पाहणार आहोत? कल्याणच्या सुभेदाराची सून आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा न्याय. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेतील एक कथा पाहणार आहोत. ही कथा शेवटपर्यंत पहा आणि ही कथा आवडली तर कथेला लाईक आणि शेअर करायला पण विसरू नका. तर चला पाहूयात. कल्याण हा एक महत्वाचा किल्ला आणि बंदर होता. तो प्रदेश जिंकल्यानंतर शिवाजी महाराजांनी तेथे एक सुभेदार नेमला होता. हा सुभेदार शत्रू पक्षातील होता, पण महाराजांनी त्याला क्षमा करून त्याच पदावर ठेवले होते, कारण महाराज शूर असले तरी सूडबुद्धीने वागत नसत. हा सुभेदार आपल्या कुटुंबासह कल्याणमध्ये राहत होता. त्याचा मुलगा आणि त्याची नवी नवरीही त्याच्या सोबत होती. सुभेदाराची सून अत्यंत सुंदर, सुसंस्कृत आणि सद्गुणी होती. एके दिवशी सुभेदार महाराजांच्या दरबारात गेला. दरबारात शिवाजी महाराजांचा तेजस्वी, राजेशाही आणि धैर्याने भरलेला व्यक्तिमत्व पाहून तो भारावून गेला. पण दुर्दैवाने त्याच्या मनात एक चुकीचा विचार आला. त्याला वाटले की महाराज इतके पराक्रमी आणि तरुण आहेत, जर त्यांना माझ्या सुनेचे सौंदर्य दिसले तर कदाचित ते तिला आपल्यासाठी मागतील. हा विचार येताच सुभेदार घाबरला, कारण त्या काळात राजाला नकार देणे अशक्य मानले जात असे. पण तरीही त्याने मोठा गुन्हा केला. सुभेदाराने आपल्या सुनेला छान वस्त्रे घालायला सांगितली. त्या सजवून दागिने घालून महाराजांच्या भेटीस घेऊन गेला. सून भोळी होती, तिला काहीच कल्पना नव्हती की तिचा सासरा असे का वागत आहे. दरबारात पोहोचल्यावर महाराजांनी तिला पाहिले. तिच्या चेहऱ्यावर लज्जा, भीती आणि नम्रता स्पष्ट दिसत होती. महाराजांचे लक्ष लगेचच या गोष्टीकडे गेले. महाराजांनी सुभेदाराकडे कठोर नजरेने पाहिले आणि विचारले, ही स्त्री कोण आहे? सुभेदार घाबरून म्हणाला, महाराज, ही माझ्या मुलाची पत्नी आहे, माझी सून. हे ऐकताच शिवाजी महाराज अत्यंत संतप्त झाले. त्यांचे डोळे रागाने लाल झाले. त्यांनी सुभेदाराला जोरात सुनावले, अरे दुर्दैवी माणसा, तुझी सून म्हणजे तुझ्या मुलीप्रमाणे आहे. तिला अशा रीतीने दरबारात आणण्याची तुझी हिंमत कशी झाली? संपूर्ण दरबार शांत झाला. सर्व सरदार महाराजांचा राग पाहून थरथर कापू लागले. महाराज पुढे म्हणाले, आमच्यासाठी प्रत्येक स्त्री म्हणजे माता, भगिनी किंवा कन्या आहे. तिच्या अंगावर दुसऱ्याच्या स्त्रीकडे वाकड्या नजरेने पाहण्याचा विचारही येतो, तो आमच्या राज्यात राहण्यास पात्र नाही. महाराजांनी त्या सुनेला आदराने जवळ बोलावले. तिला म्हणाले, आई, घाबरू नकोस, तुझ्यावर अन्याय होऊ देणार नाही. महाराजांनी त्वरित आदेश दिला. सुभेदाराला त्याच्या चुकीसाठी कठोर शिक्षा देण्यात आली. त्याला पदावरून काढून टाकण्यात आले आणि योग्य शिक्षा सुनावण्यात आली. पण त्या सुनेशी महाराजांनी अत्यंत सन्मानाने वागणूक दिली. तिला सुरक्षितपणे तिच्या घरी पोहोचवण्याची व्यवस्था केली. तिला योग्य संरक्षण, सन्मान आणि मदत देण्यात आली. या घटनेनंतर महाराजांनी आपल्या सरदारांना स्पष्ट शब्दात सांगितले, ज्या राज्यात स्त्रियांना सन्मान नाही ते राज्य टिकत नाही. स्वराज्य हे तलवारीवर नाही तर न्याय, धर्म आणि माणुसकीवर उभे आहे. ही गोष्ट सर्वत्र पसरली. लोक शिवाजी महाराजांच्या न्यायावर अधिक विश्वास ठेवू लागले. स्त्रियांना सुरक्षित वाटू लागले. शत्रूही महाराजांचा आदर करू लागले. या कथेतून आपल्याला अनेक महत्वाचे धडे मिळतात. स्त्रीचा सन्मान सर्वात मोठा धर्म आहे. सत्ता असूनही न्याय आणि नीतिमत्ता महत्वाची असते. चुकी करणारा कितीही मोठा असला तरी शिक्षा मिळते. चांगला राजा तोच जो प्रजेचे रक्षण करतो. छत्रपती शिवाजी महाराज म्हणूनच युगपुरुष ठरले. ते केवळ युद्ध जिंकणारे राजा नव्हते, तर लोकांच्या मनावर राज्य करणारे महान नेतृत्व होते. अशा प्रकारे कल्याणच्या सुभेदाराची सून व शिवाजी महाराजांचा न्याय
कथा संपलेली आहे. तुम्हाला ही कथा आवडली का? ही कथा जर आवडली असेल तर कथेला जास्त शेअर करा. चॅनेल नसेल चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.